हा प्रश्न केटीजी अँड रेडिएशन या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय बघा. इफ टेम्परेचर ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज रेज्ड फ्रॉम 127 डिग्री सेल्सियस टू 527 डिग्री सेल्सियस, द रेशो ऑफ RMS स्पीड ऑफ द मॉलिक्यूल इज रिस्पेक्टिव्हली. ऑप्शन ए 1:2, ऑप्शन बी 2:1, ऑप्शन सी 1:√2 अँड डी 2:√2. आता बघा, जास्त टेम्परेचर कुठून कुठं वाढवलंय तर स्मॉल T1 हे 127 डिग्री सेल्सिअस आहे. ते कुठपर्यंत वाढवलंय तर ते 527 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलंय. तर त्याचा RMS व्हेलॉसिटी आपल्याला त्याचा रेशो काढायचा आहे. मग आपल्याला माहितीये की RMS व्हेलॉसिटी CRMS दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग याचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर आधी तयार करून घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये 273 मिळवायचे. आता एक ट्रिक सांगते, शेवटी जर 27 असतील तर हा नंबर मध्ये फक्त 3 ऍड करायचे. मग आता हे झालं 400 डिग्री केल्व्हिन आणि T2 झालं बघा 27 आहे, म्हणजे हे झालं 800 डिग्री केल्व्हिन. मग आता बघा, आपल्याला त्याचा रेशो काढायचा आहे. C1/C2 दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1/T2. आता T1 आहे बघा आपलं 400 आणि T2 आहे 800. म्हणजे हे काय झालं तर हे झालेलं आहे 1/2 आणि दॅट इज नथिंग बट 1:√2. C1:C2 दॅट इज 1:√2. हे काय झालं 1/√2, की जो करेक्ट ऑप्शन तुमचा सी आहे. समजलं का? नेहमी विचारला जाणारा सीईटीचा प्रश्न आहे. फक्त व्हॅल्यू बदलतील, अदरवाईज प्रोसिजर सगळी तीच राहणार आहे. तुम्हाला ह्या चॅप्टरचे जर पीवायक्यू सीईटीच्या पीवायक्यूचे आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवरच्या प्लेलिस्टला जा. तिथे तुम्हाला सीईटीचे पीवायक्यू मिळतील आणि जेणेकरून तुमचा कमी वेळात चांगला अभ्यास होईल, त्याच्यासाठी ते तुम्हाला उपयोगी पडतील. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.